नमस्कार सर्वांना, जय हरी. रेसिपीज विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गाजरापासून अजिबात खवा न वापरता फक्त दूध वापरून तरीही एकदम परफेक्ट असा तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर पूर्ण कोरडे करून त्याची वरची साल आणि जी बारीक मुळं असतात ते काढून घेतलेत आणि त्याची बुडखाची आणि पुढची जी बाजू असते ती पण कट करून घेतली आहे. आता हे सर्व गाजर किसून घ्यायचे, तर त्याकरिता मी इथे मीडियम साईजची किसणी वापरते आहे आणि गाजर असं उभं किसायचं आहे, म्हणजे मग ते छान असं लांबसर किसलं जातं. तर हे बघा, असं छान असं लांबसर गाजर किसून घ्यायचे, म्हणजे मग हलव्याला छान असं परफेक्ट टेक्स्चर येतं. तर याच पद्धतीने उरलेले सगळे गाजर मी असे थोडेसे लांबसर आकारात किसून घेतले. आता हलवा बनवण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे. तूप छान गरम झाले. आता सुरुवातीला त्यामध्ये 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदामाचे असे थोडेसे मोठे काप करून घेतलेत. हे सगळे काप घालून ते छान तळून घ्यायचे. तर हे बघा, थोड्याच वेळात काजू बदाम मस्त तळले गेलेत आणि त्याचा थोडासा कलर चेंज झालाय. आता लगेचच एक तळलेले काजू बदाम एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये किसून घेतलेलं सगळं गाजर घालून लो टू मीडियम फ्लेमवर छान परतवून घ्यायचे. असं किसलेलं गाजर तुपामध्ये परतवून घेतल्याने हलव्याला टेस्ट खूप छान येते. तर हे बघा, थोड्याच वेळात गाजर छान परतलं गेलंय आणि याचा थोडासा कलर पण चेंज झालाय. आता यामध्ये दूध घालायचे. तर मी ते अर्धा किलो गाजर घेतलं होतं, त्याकरिता अर्धा लिटर छान तापवलेलं दूध यामध्ये घालायचे. आता हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत हा हलवा छान शिजवून घ्यायचा आहे आणि दूध पूर्णपणे आटलं की मगच त्यात साखर घालायची, कारण जर लगेचच त्यात साखर घातली तर हलवा चिकट होईल आणि मग हलवा खाताना पण तो दाताखाली चिकटतो. तर हे बघा, थोड्याच वेळात यातील दूध पूर्णपणे आटलं गेलंय. आता लगेचच त्यात साखर घालायची आहे. तर मी ते अर्धा किलो गाजरसाठी पाऊण वाटी साखर घातली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. साखर घातल्यानंतर या हलव्याला असं पाणी सुटायला सुरुवात होते. तर असं सारखं हलवत राहत हा हलवा पूर्णपणे कोरडा होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. अजून 2 ते 3 मिनिटातच हा हलवा छान शिजला गेलाय आणि कोरडा पण झालाय आणि मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झालाय. आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि मग अशी तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स यावर घालायचे. आता सर्वात शेवटी या हलव्याला तुपाचा तडका द्यायचा आहे. तर मी ते 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतले आणि हे कडकडीत तूप या हलव्यावर घालायचे आणि हलवा छान मिक्स करून घ्यायचे. असं सर्वात शेवटी साजूक तुपाचा तडका दिल्याने या हलव्यामध्ये तुपाचा छान फ्लेवर उतरतो आणि त्यामुळं हलवा खाताना तो खूपच टेस्टी लागतो. आता या हलव्याला अजून छान टेस्ट यावी त्याकरिता सर्वात शेवटी पाव चमचा वेलची पूड घालायची आणि त्यानंतर हलवा पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. तर तयार आहे आपला मस्त असा मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा हलवा. चला तर मग लगेचच प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर असा हा अजिबात खवा न वापरता अगदी झटपट तयार होणारा हा गाजराचा हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. तुम्ही बघू शकता या हलव्याला एकदम परफेक्ट असं दाणेदार टेक्स्चर आलंय आणि हलव्याला कलरही एकदम परफेक्ट आलाय. तर या पद्धतीने तुम्ही हलवा एकदा नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.